महाराष्ट्राचे एकमत म्हणजे न्यूज 18 लोकमत. बार्क रेटिंगमध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1. नव्या वर्षात न्यूज 18 लोकमतची भरारी. चाकणमध्ये भर मंचावर शरद पवारांनी लिहून दिलेला संदेश छगन भुजबळांनी गुपचूप वाचला, तर सभेच्या आधी दोघांचाही एकत्र एका गाडीतनं प्रवास. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. घरी पोलिसांनी व्हिडिओ शूटिंग केल्यानं जितेंद्र आव्हाड संतापले. रात्र झाली तरी याला सोडणार नाही, पाळत ठेवणाऱ्या पोलिसाला आव्हाडांनी सुनावलं. संतोष देशमुख हत्या प्रकरण इलेक्शन फंडसाठी झालं. जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा. निवडणुकीसाठीच 2 कोटींची वसुली केल्याचाही आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीकडनं दोघांची चौकशी. फरार आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा संशय. आळंदीमधल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जिरेटोप देऊन सन्मान, पण जिरेटोप परिधान न करता फडणवीसांकडनं जिरेटोपाला नमस्कार. ठाणे महानगरपालिकेतील दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना मारहाण. अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाई दरम्यानची घटना. गुन्ह्याची नोंद. फळ विक्रेत्याला मराठी येत नसल्याची विचारणा केल्यामुळे जमावाकडनं तरुणाला घेराव. कान पकडून मागायला लावली माफी. मुंबऱ्यातल्या घटनेनंतर 20 ते 25 जणांवर गुन्ह्याची नोंद. गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा. मुंबईतल्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचेही निर्देश. नव्या वर्षाच्या सुरुवातीला साईचरणी तब्बल 16 कोटींचं दान. सोनं, नाणं, चेक, रोख रक्कम आणि ऑनलाईन दानही अर्पण.